परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलाय भक्त वंचित कल्पतरू ताळोदित विनंदित पितांबरधारी नंद आनंद कंद बालकृष्ण लालाची वाङ्मयीन प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथा मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या भक्तिभावाने या अधिक मास पर्व काळावरती या श्रीमद भागवत कथेचं आयोजन आणि आज मात्र पवित्र अशी अधिक मासामध्ये आलेली कमला एकादशी या ही पवित्र पर्व काळावरती होत असलेलं हे श्रीमद भागवत कथा चिंतन मोठ्या परम भाग्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले नेमीच्या नावाच्या अरण्यामध्ये 88,000 शौनक मुनी विराजमान आहेत, कथेचं श्रवण करत आहेत। सुतजी महाराज त्यांनाही परम पावन अशी कथा त्या नेमीच्या नावाच्या अरण्यामध्ये सांगत आहेत। विविध प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारावे आणि सुतजी महाराजांनी विविध प्रकारच्या कथा भगवंताचे गुणगान त्या कथेमध्ये सांगावे। नारदजीचं पूर्व चरित्र आपण या ठिकाणी पाहत होतो। नारदजी आणि व्यासजींची झालेली भेट, व्यासजींना केलेला उपदेश, पण खिन्न झालेले व्यासजी विचार करत आहेत। नारदजींना सांगतायत की आता माझ्याच्याने पुढे काही होणार नाही। याकरता नारदजींनी आपलं सांगितलेलं पूर्व चरित्र, दासीपोटी जन्माला आलो, सगळं काही भोगलं, आई सुद्धा आता माझ्या जीवनामधून निघून गेली। माझ्या जीवनामधून आई निघून गेल्यानंतर मी गाव सोडलं, घर सोडलं, दार सोडलं, निर्जन अशा एका अरण्यामध्ये गेलो, पिंपळाच्या झाडाखाली एका आसनावरती बसलो, पद्मासन लावलं आणि परत त्या संतांनी सांगितलेला तो मंत्र, महामंत्र, 12 अक्षरी मंत्र, या मंत्राचं मी उच्चारण करू लागलो, जप करू लागलो। मला समाधी लागली। आता वाटू लागलं की आता देव येईल आणि आपल्याला भेटेल। तो देव अगोदर माझ्या हृदयामध्ये मला दिसू लागला। डोळे बंद होते, लख प्रकाश पडला, असं वाटलं की आता तो हृदयातला देव आता आपल्या डोळ्यासमोर, आपल्या समोर आलाय। म्हणून मी डोळे उघडले, पाहतो तर काय, तो हृदयातला हे देव नष्ट झाला आणि समोर आलेला देव देखील नष्ट झाला। माझं काय चुकलंय असा विचार करत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे रामदासा, अरे तुझ्या अंतःकरणामध्ये आणखी काही वासना शिल्लक राहिलेल्या आहे। या जन्मात तुला आमचं दर्शन दुर्लभ आहे। पुढच्या जन्मी मात्र तू ब्रह्मदेवाच्या मांडीपासून तुझा जन्म होईल आणि रात्रंदिवस तुला आमचं दर्शन होत राहील। रात्रंदिवस तुला ज्या ठिकाणी वाटेल तिन्ही लोकांमध्ये तू भ्रमण करशील, नित्य भगवंताचं भजन करशील, अशी आकाशवाणी झाली। आणि मग काय, हा नारद, हे पराशरनंदन, हे व्यासजी, मी तुमच्या समोर उभा आहे। ती संतांची कृपा, ती भगवंताची कृपा। ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची, संतांची कृपा आहे त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही। म्हणून तुम्ही लिखाण करा, तुम्ही ग्रंथ तयार करा। मग याच भागवताचे 4 श्लोक, म्हणजे 4 श्लोकामध्ये सुरुवातीला भागवत होतं, ते 4 श्लोक नारदजींनी व्यासजींना सांगितले। पहा भागवत नेमकं आलं कुठून, कधी आलं।